तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर चढवलेल्या हल्ल्याची। काँग्रेसनं देशाचं वाटोळ केलं असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी राज्यसभेतून आज काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि त्यांनी अनेक असे दाखले देत राज्यसभेत पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला। मोदींच्या टीकेने तर काँग्रेसचे नेते सुद्धा प्रचंड आक्रमक झाले। काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले। लोकशाही काँग्रेसमुळे मिळालेली नाही, घराणेशाहीवरून सुद्धा मोदींनी निशाणा साधला आणि त्या सगळ्याला मोदींनी उत्तर दिले। आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा मोदींच्या या टीकेला उत्तर दिलेलं आहे। भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आता जोरदार वाकयुद्ध रंगले। अगर कांग्रेस न होती तो इमरजेंसी का कलंक न होता। अगर कांग्रेस न होती तो दशकों तक करप्शन को संस्थागत बनाकर नहीं रखा जाता। अगर कांग्रेस न होती तो जातिवाद और क्षेत्रवाद की खाई इतनी गहरी न होती। लता मंगेशकर जी के छोटे भाई पंडित हृदयनाथ मंगेशकर जी, गोवा का गौरवपूर्ण संतान, गोवा की धरती का बेटा, उन्हें ऑल इंडिया रेडियो से निकाल दिया गया। वो ऑल इंडिया रेडियो में काम करते थे और उनका गुनाह क्या था? उनका गुनाह यह था तो उन्होंने वीर सावरकर की एक देशभक्ति से भरी कविता की ऑल इंडिया रेडियो पर प्रस्तुति दी थी। आप देखिए, मजरू सुल्तानपुरी जी को पंडित नेहरू की आलोचना करने के लिए 1 साल जेल में बंद कर दिया गया। प्रसिद्ध संगीतकार किशोर कुमार जी को इमरजेंसी में इंदिरा जी के सामने न झुकने के कारण, इमरजेंसी के पक्ष में न बोलने के कारण उनको आपातकाल में उनको भी निकाल दिया गया था। मैं जब इस प्रकार की निराशाएं देखता हूं तो फिर मुझे लगता है कि सार्वजनिक जीवन में उतार चढ़ाव आते रहते हैं, जय पराजय होता रहता है। उससे छाई हुई व्यक्तिगत जीवन की निराशा कम से कम देश पर नहीं थोपनी चाहिए। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्ला जरूर चढवला, पण राहुल गांधी उत्तर द्यायला आले आणि त्यांनी सांगितलं की मी उपस्थित केलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं नाही। काय म्हणाले राहुल गांधी, ऐकूया। डरते हैं थोड़ा कांग्रेस से, थोड़ी घबराहट है, क्योंकि कांग्रेस सच्चाई बोलती है। उनका पूरा मार्केटिंग का धंधा है, उनके रिश्ते हैं, उनके मित्र हैं, तो झूठ फैलाया हुआ है, तो अंदर डर तो होगा। और वो दिखा, वो पार्लियामेंट में दिखा, मतलब पूरा का पूरा भाषण कांग्रेस के बारे में, कांग्रेस ने क्या नहीं किया, जवाहरलाल नेहरू, इनके बारे में। मगर बीजेपी ने जो किया, उनके जो वायदे थे, उनके बारे में तो प्रधानमंत्री ने कुछ बोला नहीं। तो कुछ ना कुछ तो है, डर तो है। त्यामुळे डर तो है असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली, तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध मुद्द्यांच्यावरून काँग्रेसवर हल्ला चढवला। मग राहुल गांधी ही त्याला उत्तर देण्यासाठी आता मैदानात उतरले। चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधी काय म्हणाले, ऐकूयात। मैंने पहले भी कहा था, कोविड के बारे में कहा था कि देखिए कोविड से खतरा है और किसी ने मेरी बात नहीं मानी, प्रधानमंत्री ने भी नहीं मानी। अब मैंने हाउस में बोला है कि चाइना और पाकिस्तान से खतरा है।
और इसको सीरियसली लेना चाहिए, ये मजाक नहीं है। और ये बाकी जो 2 इश्यूज हैं इनको भी सीरियसली लेना चाहिए, ये मजाक नहीं है। ये देश को कमजोर किया जा रहा है। इसके बारे में प्रधानमंत्री ने कुछ कहा नहीं। मोदींनी टीका केल्याच्या नंतर राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांनी सुद्धा मग मोदींवर प्रतिहल्ला चढवला। ऐकूयात त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं। उद्यापासून काँग्रेस महाराष्ट्राच्या भाजपच्या सगळ्या कार्यालयांच्या समोर आम्ही प्रधानमंत्री माफी मागो आणि निषेधाचे फलक घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयाच्या समोर उभे होतील। उद्या आम्ही पूर्ण त्या महाराष्ट्राच्या अपमानाचा निश्चितपणे विरोध करण्याची भूमिका काँग्रेसच्या वतीनं आम्ही करणार आहोत आणि महाराष्ट्राचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही, ही भूमिका स्पष्टपणे आम्ही मांडणार आहोत। की मुंबईमुळे महाराष्ट्रामुळे ही महामारी पसरते असं सांगणं हा महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी जनतेचा, लोकनियुक्त सरकारचा आणि ज्या डॉक्टरांनी, ज्या नर्सेसनी, ज्या परिचारिकांनी काम केलं, सातत्यानं मरण पत्करलं, हौतात्म्य पत्करलं, हा त्यांचा सुद्धा अपमान आहे। आणि खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा पुढे येऊन ह्याच्यावर बोलायला हवं। एक महाराष्ट्राचे नेते म्हणून बोलायला हवं। मतभेद एका बाजूला आहेत, पण हा जो ठपका ठेवण्याचा प्रयत्न झाला, 4 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, हा अत्यंत चुकीचा आहे। आप कह रहे हैं कि ट्रेन की टिकट हमने दी, ट्रेन आपने चलाई, टिकट हमने दी क्योंकि मजदूरों से आप पैसा वसूलना चाहते थे। मजदूर जब पैदल चल रहा था, सबसे पहले यूपी की सरकार ने बसें लगवाई, बिहार की सरकार ने बसें लगवाई, और जब पूरे देश में लॉकडाउन लगना था तब आपने पहले थाली बजवाई और बिना सोचे समझे लॉकडाउन लगाया, जिसके कारण करोड़ों प्रवासी मजदूर परेशान हुए। महाराष्ट्र की सरकार ने सारी व्यवस्था की, खाना खिलाया, पानी दिया, जाने के लिए टिकट का किराया दिया, मुफ्त में आपने ट्रेन नहीं चलाई, और अंत में हम लोगों ने राज्य सरकार के प्रधान की बसें भी चलवाई। मजदूरों के साथ, गरीबों के साथ हम खड़े रहे, और आपने बिना सोचे समझे लॉकडाउन लगाया। नमस्ते ट्रम्प के चक्कर में देश में कोरोना फैला, इसकी जिम्मेदारी मोदी जी की है। तिकडे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। पंतप्रधानांचं वक्तव्य हे दिशाभूल करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना नितीन राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। टीव्हीवर त्यांना बघितल्यानंतर असं वाटत होतं की जणू काही पराभूत झालेला सम्राट या ठिकाणी भाषण करतो आहे। म्हणजे एखादा सम्राट ज्या पद्धतीने एखाद्या युद्धामध्ये पराभूत होतो, तशा प्रकारचा पराभव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या संपूर्ण कोरोनाच्या काळात झाला की काय, हा संशय घ्यायला भरपूर जागा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या नेत्यांच्या या टीकेच्या नंतर भाजपचे नेते सुद्धा पंतप्रधानांच्या समर्थनार्थ बाहेर पडले आणि त्यांनी सुद्धा मग या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली। महाराष्ट्राचा अपमान केला अशा प्रकारचं केविलवाणं चित्र उभं करण्याचा दुर्दैवी प्रयत्न सन्माननीय संजय राऊत साहेब यांनी या ठिकाणी केलाय। महाराष्ट्रातल्या कोरोना निर्मूलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काय यंत्रसामुग्री योजना या राज्याला पुरवल्या, या मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहेत। राज्यातील आपलं अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारच्या वादग्रस्त स्टेटमेंट, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या स्टेटमेंट त्या ठिकाणी करायच्या,
आणि लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा, या पलीकडे या वक्तव्यामध्ये काही अर्थ आहे असं वाटत नाही. काल लोकसभेमध्ये नरेंद्र मोदीजींनी काँग्रेसवर केलेली टीका आणि काँग्रेसचं दाखवलेलं खरं स्वरूप सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांना भलतंच लागलेलं दिसत आहे. आणि म्हणूनच सुप्रिया सुळे आणि संजय राऊत महाराष्ट्राचा अपमान झाला अशा पद्धतीची खोटी आरडाओरड करतायत. राऊत साहेब, महाराष्ट्राचा अपमान तर काल जयंत पाटलांनी आणि सुप्रियाताई जे आपले प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी केला. शासकीय दुखवटा असताना शासकीय कार्यक्रम करता, पुरस्कार वितरण करता आणि लता दीदींचा, महाराष्ट्राचा आणि खरं तर उभ्या देशाचा अपमान तुम्ही केलेला आहे. त्या अपमानाबद्दल बोला. ज्या वेळेला योजना बनली त्यावेळेला रेल्वे सोडले. योजनाबद्ध रेल्वेच्या कार्यक्रमाच्या आधी तुमची फूस का होती? केंद्र सरकारच्या योजनाबद्ध रेल्वेतना लोकांना घरी परत पाठवण्याच्या अधिकृत कार्यक्रमाआधी तुमचा अनधिकृत स्प्रेडिंगचा कार्यक्रम का चालू होता? याचं उत्तर द्या. या योजनेच्या आधी तुम्ही लोकांची माथी भडकवत होतात का? हा आमचा सवाल आहे. त्या गरीबाच्या हृदयाशी, मनाशी, संवेदनेशी सुप्रियाताई आणि संजय राऊत तुम्ही खेळत होतात. काँग्रेसची लोक तिकीट काढण्याचा अफवा पसरवत होती. खरं तर या सगळ्यांवर, या पक्षातल्या लोकांवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तुझसे नाराज नहीं हूँ जिंदगी हैराण हूँ मैं हे गाणं मासूम चित्रपटातलं तुम्हाला माहीत असेल, पण आज त्याची आठवण होण्याचं कारण म्हणजे आज याच गाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवरती हल्ला चढवला. आपसे नाराज नहीं मोदीजी, हैराण हूँ मैं असं म्हणत त्यांनी मोदींच्या भाषणावर टीका केली. पंतप्रधानांनी काल महाराष्ट्रावर केलेल्या आरोपांच्या नंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांना उत्तर दिलं. माननीय प्रधानमंत्री जी, मैं आपसे नाराज नहीं हूँ, हैरान हूँ मैं आपसे की तुम्ही आज माझ्या महाराष्ट्राबद्दल किंवा आमच्या लोकांबद्दल आम्ही सुपर स्प्रेडर्स आहोत म्हणून असं कसं बोलला. त्याला सायंटिफिक टेम्परामेंट पण नाही, सायंटिफिक त्याला बॅकग्राऊंड पण, थोडासा सायंटिफिकली पण त्यांनी आरोप केला असताना तरी मी कबूल केला असता. पण कसं काय ते असं बोलले, खरंच म्हणजे. आणि मी तुम्हाला एव्हिडन्स बेस सगळं सांगितलंय. मी टीका करायची म्हणून त्यांच्यावर टीका करत नाही, पण मी एक महाराष्ट्रातली मुलगी म्हणून, एक खासदार म्हणून आज या प्रधानमंत्र्याकडे न्याय मागते की का तुम्ही आमच्यावर असं टीका केली, का तुम्ही आमच्या असं विरोधात बोलला, किंवा का तुम्ही असा द्वेष राज्यांमध्ये पसरवताय. ही एक प्रांजळ महिला आज प्रधानमंत्र्याकडे न्याय मागते. यानंतरची बातमी आहे एका वादाची, आणि हा वाद निर्माण झालाय कर्नाटक राज्यात हिजाबवरून. हिजाबच्या मुद्द्यावरून आता हा वाद दिवसेंदिवस पेटताना दिसतोय आणि विद्यार्थ्यांकडून तिथं दोन्ही बाजूंनी हे वातावरण तापवण्याचा प्रयत्न होतोय. या सगळ्या कारणामुळे पुढचे काही 3 दिवस शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. कर्नाटकातल्या हिजाबच्या वादात आता उडपीमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याबद्दल वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर हा वाद सुरू झाला. जर ड्रेस कोड लागू असेल तर वेगळा पोशाख घालून येणाऱ्या लोकांना कॉलेजमध्ये बसू दिलं जाणार नाही असं कॉलेजने म्हटलं. यावरून वाद पेटला. यावर उच्च न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. हिजाब घालण्यावरून विद्यार्थी आणि सरकार यांच्यात वाद सुरू असताना तीव्र आंदोलन सुरू आहे. कर्नाटकातील शाळा आणि कॉलेजेस त्यामुळे आता 3 दिवस बंद राहणार आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांना शांतता पाळण्याचं आवाहन करण्यात आलं. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा वाद पेटवल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. काही पोरी पबमध्ये, म्हणजे पबनं बाहेर आल्या होत्या, त्यांना बेदम मारहाण केली. मग तिथेच नवीन सुरू झालं की स्कर्ट घालायचा नाही, जीन्स घालायच्या नाही. तर कोणी काय घालावं हे यांना सकाळी फोन करून विचारावं का की आज जीन्स घालू का, आज मी स्कर्ट्स घालू का, मी आज टी शर्ट घालू का, मी आज हिजाब घालू का. हे सगळं आणि सगळं फक्त उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात येतं. या सगळ्या कर्नाटकातल्या हिजाबच्या वादाचे पडसाद इकडे महाराष्ट्रातल्या मालेगावमध्ये सुद्धा उमटले. मालेगावमध्ये
काही महिला आज रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी या संपूर्ण वादाच्या बद्दलची आपली नाराजी व्यक्त केली। या महिलांनी आंदोलन केलं। मालेगावमधल्या या महिला अतिशय आक्रमक झाल्याचं दिसलं। बीडमध्ये सुद्धा याच्याबद्दलची प्रतिक्रिया उमटताना दिसतेय। मालेगावात महापौर ताहेरा शेख यांनी आंदोलन केलं। त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं। प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी संतप्त महिलांनी जोरदारपणे घोषणाबाजी करून कर्नाटक सरकारचा निषेध केला। संविधानाने दिलेल्या हक्कावर कर्नाटक सरकार गदा आणत असल्याचा आरोप महापौर ताहेरा शेख यांनी केलाय। तिकडे बीडमध्ये याचे पडसाद उमटले। बीड शहरातील बशीरगंज चौकात पहिलं हिजाब फिर किताब असे बॅनर लावण्यात आले। बीडमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ चौकात फलक लावण्यात आले। फारुखी लोकमान या विद्यार्थी नेत्यानं हे फलक लावले। दरम्यान मालेगावातील महापौरांनी या आंदोलनासंबंधी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात। अगर संविधान ही लिखने वाले बाबा साहेब अम्बेडकर ने अगर ये बात पहले कही होती कि उसमें कहीं लिखा है कि जो मुस्लिम समाज की जो माँ बहनें हैं वो बिना नकाब के बिना हिजाब के रहें, अगर ये उस वक्त का किया गया होता तो हम लोग एक मर्तबा सोचते भी, लेकिन संविधान लिखने वालों ने कायदे में कानून में कहीं कुछ लिखा नहीं है। हमारे जो माँ बहनें हैं मुस्लिम समाज की, जो हमारी तलबा हैं, उन लोगों को बोलते हैं कि आप लोग हिजाब के बिना कॉलेजों में आओ, तो इस बात को हम कतई मंजूर नहीं करेंगे। इस बात की हम पुरजोर मजम्मत करते हैं। तेव्हा हा सगळा वाद एका बाजूला पेटलेला असताना तिकडे गोवा विधानसभा निवडणुकीच्या मध्ये आज भाजपनं त्यांचा जो संकल्पनामा आहे तो प्रसिद्ध केला, जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि यात त्यांनी गोवेकरांना काही महत्त्वाचे आश्वासनं दिलेली आहेत, काही संकल्प त्यांनी बोलून दाखवलेत। गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। यावेळी भाजपचे गोवा प्रभारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। या जाहीरनाम्यात प्रदूषणमुक्त गोव्याचा संकल्प भाजपनं केलाय। गोव्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम उभारण्याची घोषणा भाजपनं केली आहे। याचसोबत गोव्याच्या विकासाच्या अनेक घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आल्यात। केंद्रात राज्यात भाजपची सत्ता असल्यानं आमच्याकडे डबल इंजिनची ताकद असल्याचं भाजपनं आज स्पष्ट केलं। आणि येणाऱ्या काळात ह्या फ्लेक्स इंजिनवर या सगळ्या गाड्या, ऑटो रिक्षा, बजाज आणि TVSच्या आणि हिरोच्या स्कूटर, बाईक येणार आहेत। याचा अर्थ असा आहे की 80 रुपये पेट्रोलची गरज नाही, एक प्रकारची धूळफेक आहे, कारण 62 रुपये लिटरनी बायो इथेनॉल पेट्रोल गाडीत टाकता येणार आहे। त्यामुळे 80 रुपयात पेट्रोल देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। 62 रुपयावरच पेट्रोलचा भाव म्हणजे इथेनॉलचा भाव येईल आणि त्यामुळे येणाऱ्या काळात हे ग्रीन फ्युएलही आहे। पेट्रोलमुळे प्रदूषण होतं आणि याच्यामुळे प्रदूषणही होत नाही आणि त्यामुळे याच्यामध्ये गोवा हे प्रदूषण मुक्तही होईल आणि पेट्रोल घेण्याची वेळच राहणार नाही, हेच मगाशी मी त्यांना सांगितलं। भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये जे 22 संकल्प या ठिकाणी घेण्यात आले आहेत ते खऱ्या अर्थानं गोव्याकरता आणि गोवेकरांकरता अतिशय त्यांना विकासाच्या मार्गावर नेणारे आहेत। एकूणच जर हे 22 संकल्प आपण बघितले तर आधुनिक गोव्याकरता आणि गोव्यातल्या महिलांना, गोव्यातल्या युवांना, गोव्यातल्या बुजुर्गांना, आता बुजुर्गांकरता 3000 रुपये पेन्शन हे या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे लोक अतिशय आनंदाने हा जाहीरनामा स्वीकारतील आणि भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी निश्चितपणे मतदान करतील। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याशी न्यूज 18 लोकमतनं संवाद साधला। एक्सक्लुझिव्ह त्यांनी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली आणि या मुलाखतीत गोव्याच्या या निवडणुकीच्या काळामध्ये काही दिग्गज नेते जे पक्ष सोडून गेले त्यांच्याबद्दल आम्ही प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी हे वेदनादायी असल्याचं म्हटलं। मायकल लोबो पत्नी प्रथम नेता आहे, कारण त्याला देश प्रथम, राज्य प्रथम, लोक प्रथम असं काही नाही आहे। त्याला त्याची स्वतःची पत्नी प्रिय आहे, त्याला पत्नीला फक्त आमदार करायचं आहे म्हणून तो काँग्रेसमध्ये गेलेला आहे। एक्स-CM लक्ष्मीकांत पार्सेकर हे पण लढत आहेत। मला वाटतं ज्याला पार्टीने अध्यक्ष केलं, मुख्यमंत्री केलं, त्याने पार्टी सोडून पार्टीच्या विरोधात अपक्ष लढणं योग्य नव्हतं। त्यांच्यासारख्या नेत्यांना हे शोभत नाही।
याच सगळ्या राजकीय घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.